मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगातून जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखाची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। तर ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मदत मागतोय, उद्धव ठाकरेंचं उत्तर। एखादा दुसरा व्यक्ती मेल्याने राजकारण्यांना फरक पडत नाही, जैन धर्मसभेतील केवल्य महाराज यांच्या वक्तव्यानं वादाची मोठी शक्यता। तर कबुतराला शांतताप्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असाही उल्लेख। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराज यांचं वक्तव्य। राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराज यांचा इशारा। सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणाऱ्या वकिलाची बाजूही ऐकली पाहिजे, कबूतर बचाव धर्मसभेत भारतानंद सरस्वती यांचं वक्तव्य। जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, पालिका निवडणुकीतही उमेदवार उभे करणार, दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले, चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। तर मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याची ही टीका। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती। घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून धंगेकरांचे आरोप। तर भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये, अजित पवारांचा टोला, आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा धंगेकरांना सल्ला। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। तर जगताप यांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, नोटीस पाठवणार, अजित पवारांकडून स्पष्ट। सचिन घायवळवर सुद्धा मोक्कांतर्गत कारवाई, निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी केली जाणार। पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखवला नाही, हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला, सवाल उपस्थित करत भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा रोहित पवार यांच्याकडे रोख। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार, मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेटणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनीही शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा फडणवीस आढावा घेणार। मराठवाड्यात भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबतं। महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्यात, मात्र काही लोक आमचा छळकपट करण्याचा प्रयत्न करतायत, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। मात्र रोख कुणाकडे या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार, आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग। शेतकरी कामगार पक्षाकडून सांगोला बंदची हाक, गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध, आरोपीवर कडक कारवाई करण्याची ही मागणी। दिवाळीआधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात, अद्यापही ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। म्हाडाच्या कोकण मंडळ अंतर्गत आज 5,354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढली जाणार। मध्य रेल्वेवर दुपारी 12:30 पासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार, कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक, तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नसणार। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी 2 योजनांचा शुभारंभ,
11,440 कोटी रुपयांची डाळ उत्पादन योजना आणि 24,000 कोटींच्या धन धान्य कृषी योजनेचं उद्घाटन. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.